जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची मुंबईत बैठक। ठाकरे गट 20 ते 22 जागा, काँग्रेस 13 ते 15 जागांवर आग्रही, तर शरद पवार पक्षाचा 5 ते 7 जागांवर दावा। काही जागांचा पेच अद्यापही कायम। आदित्य ठाकरेच काय, शिंदे आणि फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार देणार, राज ठाकरेंनी केलं स्पष्ट। जातीपातीचं विष शरद पवारांनीच कालवलं, राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका। संतांची आडनावं राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागल्याचीही राज ठाकरेंनी केली टीका। जळगावात प्रहार पक्ष विधानसभेची जागा लढवणार, बच्चू कडूंची घोषणा। विधानसभेसाठी महायुतीत राहायचं की नाही याबाबत प्रहार पक्ष 1 सप्टेंबरला भूमिका स्पष्ट करणार। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर बोलू नये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांची पक्षप्रवक्त्यांना सूचना। लवकरच शक्ती कायदा मंजूर करणार, यवतमाळच्या कार्यक्रमात अजित पवारांनी केली घोषणा। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतल्या घोटाळ्याप्रकरणी एसटी महामंडळाकडून चौकशी सुरू, सरकारनं दिले चौकशीचे निर्देश, 3 दिवसात अहवाल सादर केला जाणार। राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेल्यांची संख्या 2 कोटींवर, नव्यानं अर्ज केलेल्या महिलांना सप्टेंबरमध्ये 3 हप्ते मिळणार, आतापर्यंत 1.5 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा। यानंतर मुंबई शहर आणि परिसरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया। भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस, शहरातील भाजी मार्केट, तीनबत्ती परिसरात गुडघाभर पाणी, तर नारपोली, कमला हॉटेल आणि कल्याण नाका परिसरात रस्त्यांवर साचलं पाणी। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला, पहाटेपासून मुंबईत झालेल्या पावसामुळे सबवेमध्ये 3 फुटांपर्यंत साचलं होतं पाणी, वाहतुकीसाठी सबवे करण्यात आलेला होता बंद। वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात रिमझिम पाऊस, तर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची रिपरिप, पावसामुळे हवेमध्ये गारवा। पालघर जिल्ह्याभरात पावसाची दमदार हजेरी, धामणी धरणातनं 5900 क्युसेक्सनं विसर्ग, सूर्या नदीतल्या पाणी पातळीत वाढ। मुंबईच्या अंधेरीतल्या पीएनटी कॉलनीमध्ये मेट्रोच्या कामामुळे एका सोसायटीमध्ये मोठं भगदाड, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, मेट्रो रेल कॉर्पोरेशन खड्डा बुजवण्याचं काम करतेय। बदलापूर प्रकरणी पीडित कुटुंबाच्या बाबतीत अफवा पसरवणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी इंस्टाग्राम अकाउंट केलं ब्लॉक, आरोपींचा शोध सुरू। बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या 2 पत्नींची एसआयटी कडनं चौकशी सुरू, अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचीही एसआयटी चौकशी करणार। शहापूरमधील सर्व शाळा, आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मनसेची मागणी, उपाययोजना न केल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा। बदलापूर घटनेची नायगावात पुनरावृत्ती, शाळेच्या उपहारगृहात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून 7 वर्षीय चिमुकलीवर 4 ते 5 वेळेला अत्याचार, मुलाला अटक। वसईमध्ये सावत्र आईकडून 2 लहानग्यांवर घरात अत्याचार, घरातील भांडी घासणं, फरशी पुसणं, झाडू मारणं यासाठी अत्याचार केल्याची माहिती, वडिलांकडनं सावत्र आई विरोधात गुन्हा दाखल। नालासोपाऱ्यात जुन्या भांडणाच्या रागातून 2 गटांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी, पोलिसांकडून गुन्हा दाखल। यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या बातम्यांचा आढावा घेऊया उत्तर महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, गोदा काठावरच्या मंदिरांना पाण्याचा वेढा, छोटी मंदिरं पाण्याखाली, तुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पोहोचलं पाणी। नंदुरबार जिल्ह्याभरात मुसळधार पावसामुळे सगळे नदी नाले प्रवाहित, अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरनं वाहणारी वरखेडी नदी धोक्याच्या पातळीवर, जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीतही वाढ। धुळे शहरामध्ये सलग 3ऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस, नागरिकांची तारांबळ।
नाशिकच्या मालेगावमधील खलाणे इथं ढगफुटी सदृश पावसामुळे 4 एकरवरील कांदा गेला वाहून, शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. नाशिकच्या सिडको परिसरात 10 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग. खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाकडून विनयभंग. अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नेपाळमध्ये झालेल्या दुर्घटनेत जळगावातील वरण गावातील 25 जणांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा. ग्रामस्थांनी पाळला कडकडीत बंद. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिट अँड रनची घटना. मद्यधुंद वाहन चालकानं 2 चारचाकी आणि एका दुचाकीला उडवलं. गाडी चालवणाऱ्या समाज कल्याण विभागाचा अधीक्षक विजय चव्हाणला अटक. नाशिकच्या येवल्यात एसटी बस आणि ट्रॅक्टरचा समोरासमोर भीषण अपघात. 6 जण जखमी. दोघांची प्रकृती चिंताजनक. येवला भारम रस्त्यावर झाला अपघात. नाशिक संभाजीनगर महामार्गावर अंदरसूलमध्ये ओमनी कारला आग. सुदैवानं गाडीतले सगळेजण बाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी नाही. यानंतर विदर्भातल्या बातम्यांचा आढावा घेऊया विदर्भ सुपरफास्टमध्ये. नागपुरात दमदार पाऊस. अचानक झालेल्या पावसामुळे वाहतुकीला अडथळा. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार पाऊस. पावसामुळे वातावरणात गारवा. पावसामुळे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान. पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.